काय नाही मैत्रिणी काय नाही हा फक्त पोलिंगच बरोबर. गुड आफ्टरनून गाईज, कसे आहेत तुम्ही? तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. यूट्यूबचं नाव कल्पेश साळवी. जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला मोठं करा. जायचं जरा फिरायला. परशुरामची जत्रा आहे 3 वर्षाची. तिकडे जाऊन बघूया कसं काय होतं आहे. आणि आपले मित्र पण येणार आहेत, त्याच्यावर एन्जॉय करूया. आणि दाखवतो आपला ऋतिक भाऊ पण येणार आहे तिकडं फिरायला. हे सर्व आपले मित्र आहेत. तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती काय कशी काय मजा करतोय ते. भेटू डायरेक्ट तिकडंच गेल्यावरती. चला आतासाठी बाय. आपले मित्र भेटले तुम्हाला दाखवतो. हे बघा आपले मित्र सर्व. आता जायचं जरा मंदिरात पाया पडायला. दाखवतो तिथला सीन कसा काय. चला भेटू मग तिथं गेल्यावरती. पाणी आटतच नाही. किती आपल्याला मंदिर आहे दाखवतो कसं काय. तो बघा, हे बघा मंदिर. हे बघा मंदिर. आणि इकडे भाव आपले सर्व चालले जातात मंदिरात पाया पडायला. आणि इकडं समोर पाय वगैरे धुवायला. इथं हे बघा नॅचरल पाणी. नॅचरल पाणी. हे बघा कसं इकडं ऋतिक भाऊचे मित्र भेटले त्याला. हे बघा इकडं. आणि इकडं सर्व आपले फ्रेंड्स लोक. हा आपला प्रथमेश भाऊ. ढोल बिल मस्त घुमवली नाही. तुम्हाला दाखवतो आपल्या वाडीतल्या पोरांनी कसे ढोल वगैरे वाजवले नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. थोडं तुम्हाला दाखवतो. चला इकडं मंदिर आहे बघा असं. प्राचीन काळातील मंदिर आहे बघा. आणि इकडं काहीतरी पाणी वाटतं खाली बघा. आणि हा बघा आपला भाव आहे तो तुम्हाला थोडक्यात जरा माहिती सांगेल. समीर गोवळकर. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेला आहे इथे परशुराम मंदिरात. परशुराम मंदिरात हा पांडवकालीन मंदिर आहे. दत्तगुरूचं इथे छोटंसं मंदिर आहे. आणि मंदिराखाली पूर्ण पाण्याचा झरा आहे. तो पाण्याचा झरा असा आहे की तो कधीच आटत नाही आहे. आणि आता याच्या पुढं सगळ्यांना इथलंच पाणी जात आहे. पाणी पण शुद्ध आणि स्वच्छ आहे. थँक्स भावा माहिती सांगितल्याबद्दल. आणि आपल्या भावाला पण जरा इंस्टाग्रामला जाऊन त्या चॅनलवर अकाउंटला सबस्क्राईब करा. फॉलोअर्स वाढवा. भावाला मोठं करा. आपल्या भाव जरा फॉर्मला आहे. त्याचे कंटेंट जरा बघाल ना तर जरा चांगलेच आहेत. आणि हे सर्व आपले मित्र आहे बघा. यश साळवी, राहुल, इकडं आदित्य, आमचा भाव सार्थक. आमचा एडिटर आहे. एडिटर भाव मला खूप मदत करतो एडिटिंगला. पैसे लागते. हा बघा भाव लाजतोय माझा. बघा लाजतोय हो खूप तो. इंडस्ट्री खतमची ना पावर बघा. इंडस्ट्री खतमची पावर बघा फुल. हे बघा आपले मित्र लोक आले सर्व. काहीतरी घेत आहेत. काय घेत रे खायला? फालुदा. कोण स्पॉन्सर कोण आहे? स्पॉन्सर योगेश भाई आपला स्पॉन्सर आहे. सर्वांना फालुदा घेतो इकडं. फालुदा वगैरे आता फालुदा का बघा फालुदा. चला. आणि इकडं आपले काय पब्लिक आहे ते चष्मा वगैरे. हे बघा चष्मा वगैरे घेतात. हे बघा वैभव शेट चष्मा बघा. वैभवला काय चुकतं का बघा. कमेंट्स करून सांगा सर्वांनी. काय आणि गर्लफ्रेंड पटेल काय तो पण सांगा. भावाने एक बघितला नाही बघा त्याला पसंत येते काय. आदू भाऊ पण एक चष्मा बघतोय. बघूया कसं काय वाटतं. योगेश भावाने पण एक चष्मा घेतला. त्याचा लुक बघा कसा. लुक बघा भावाचा कसा आहे तो. हे बघा लुक वगैरे बघा त्यांचा कसा काय वाटतोय. वाटतं चांगला. हे बघा कसं काय ते सर्व चष्मे घेत आहेत. विचार फॅन्स लोकांना विचारलं तुझ्या कसं वाटतंय सांगा लवकर. काय सांगा. हे बघा इकडे सर्व फालुदा खात आहेत. हे बघा इकडे फालुदा वगैरे खात आहेत. हे बघा हे सर्व आपलाच पब्लिक आहे. हे सर्व फालुदा वगैरे खात आहेत. सॅम बाय
हे बघा स्पॉन्सर बाय गुहागर विधानसभा सर्व त्याच्याच नावावर आहे. इकडं इकडून निवडून येतो तो बिनविरोध. नाही दिसत नाही, चुकून दे. सध्या तो लय बिझी आहे, तो दिवसभर बिझी आहे. तो दिवसभरात आत्ता इथं आलाय, तो आलाय डायरेक्ट फालुदा खायला आमचं. ए माझं ना तो भावाचं आपलं प्रेम बघा, आपल्याला फालुदा देतोय. आयटम दिला माहिती नाही, भावाला भरवतोय. आता मगाशी जाणून बघ होतं नवीन येत आहे काय काय नाही मैत्रिणी काय नाही. हा फक्त पोलिसच बरोबर एक नुसता ब्लॉकला दाखवाय भावानी ब्लॉकची वाट लावला नाही, पुढे बोलू शकत नाही. इकडे बघ रे, भावाचं पुढच्या लग्न आहे. हे बघा इथं काय काय वस्तू काय घेते ते बघायला बघा. काय आलं बघ. हे बघा बायकोसाठी एक येणार आहे. बघा गजरे वगैरे काय काय आहे. हे बघा हे दोस्त लोक काय काय घेतात काय माहिती. आता मंचुरियन वगैरे घ्यायचं बोलतायत. लाडू घ्या काहीतरी, लाडू घ्या, लाडू घ्या की नाही. चला मंचुरियनला घ्या जो काय पाहिजे तो. हे बघा इथं बावल्या वगैरे आहेत. हे बघा चालतं नाही बरोबर आहे. ये तू. हे बघा इथं काय कानातले विनातले काय गर्लफ्रेंडला कोणाला काय पाहिजे असेल तर घ्या इथे. हे बघा हे बघा गाड्या बिडीच आहेत, काय पाहिजे असेल तर घेऊन जा. हे बघा नमस्कार, आपल्यासमोर इथे ब्लॉकर आहेत ते नवतर मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री सार्थकी साळवी आणि ते आज इथे आलेले आहेत परशुराम मंदिरासमोर. आज दिसतो तो आपला परशुराम मंदिराचा कळस आहे आणि तो दावजी मंदिराचा कळस आहे. दावजी मंदिराची यात्रा चालू आहे आणि त्याबरोबर आपल्यासाठी इथे मित्रमंडळी उभे आहेत आणि त्यांच्या चांगल्या हॅलो गाईज, तुम्हाला दाखवतो जरा लाट फिरवण्याचा कार्यक्रम चालू आहे. कसं काय लाट फिरते तुम्हाला दाखवतो. चला.